तर आज महिला बचत गटाच्या वतीनं विविध मागणीसाठी आंदोलन चालू आहे. तर काय म्हणायचं आम्ही या महानगरपालिकेच्या समोर महिला बचत गटाच्या प्रतिनिधी या आमरण उपोषणाला बसल्या आहेत. सर्वप्रथम त्यांचं रास्त मागणी आहे आणि म्हणून या महिला बचत गटाच्या आमरण उपोषणाला त्यांच्या मागण्याला आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने पूर्णतः पाठिंबा आहे. आणि खऱ्या अर्थाने विचार केला की यांचा प्रश्न मी आता थोडं माहिती दिली, चर्चा घेतली. अत्यंत गंभीर विषय आहे की या महिला बचत गट जो तयार होतो, ज्या तयार करतात, तर ही काही सोपी गोष्ट नसते. सगळं महिलांना एकत्र आणून, ह्या गोरगरीब महिला आहेत. आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेने त्यांची महिला बचत गट 20 महिला बचत गटाची निवड केली होती की त्याच्यामध्ये ह्या पण महिला बचत गट यांचा पण आहे की ज्यांना इथं एक कामं द्यायची होती, साफसफाईची असतील, काय असतील. परंतु महापालिकेनं किंवा इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कशा पद्धतीने याची काय, एकदा त्यांचं 20 महिला बचत गटांना तुम्ही निवड केल्यानंतर त्याच्यातल्या 11 महिला बचत गटांना काम दिलं आणि 9 महिला बचत गटांना काम दिलं नाही, तर मला वाटतं की अत्यंत चुकीचा विषय आहे की 9 महिला बचत गटांना तुम्ही का टाळलं, त्यांना का काम दिलं नाही. आणि मला असं कळालं की यांनी इथं काही आणखी वेगवेगळ्या एजन्सीला काम या ठिकाणी महापालिकेने दिलं. मग हे एजन्सी यांना कशासाठी हवी आहे? त्या एजन्सीच्या मार्फत त्यांना जरा चिरीमिरी मिळते, 2 पैसे जास्तीचा फायदा या अधिकाऱ्यांना होतो, म्हणून त्यांचा कौल ह्या एजन्सीने काम देण्यासाठी असतो. परंतु शासनाचं धोरण आहे की महिला बचत गटांना काम दिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार महापालिकेने ती निवड यादीमध्ये या महिला बचत गटाचं नाव आहे. पण यांनी अशा पद्धतीने चूक केली आहे. आमची त्यांना विनंती असेल की त्यांनी असं न करता जे काही तुम्ही 11 महिला बचत गटाला काम दिलं त्याचं अभिनंदनच आहे. परंतु त्याचबरोबर या 9 महिला बचत गटांना, उर्वरित महिलांना सुद्धा काम त्या ठिकाणी दिलं पाहिजे. कारण या बिचारांनी त्यांचं डिपॉझिट भरलं आहे. मला वाटतं एका महिला बचत गटाने त्याला 1,10,000 का काहीतरी पैसे पण भरलेत. 1,15,000 रुपये. अहो यांची काही कुवत नसते, त्यांना रोजमजुरी करणाऱ्या ह्या महिला आहेत. पण हे त्यांनी डिपॉझिट भरलं, यांना काम पाहिजे म्हणून त्या महापालिकेत खेट्या मारतात आणि दिवसून जातात येतात. अनेक मला वाटतं 7-8-9 महिने झाले तेव्हापासून यांचा हा प्रयत्न सुरू होता, पाठपुरावा. ते दररोज सांगतात अधिकारी, आज काम देतो, उद्या काम देतो, परवा काम देतो, थांबा तुम्हाला असं म्हणून आज त्यांना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागलं. आता आज दिवस उन्हाळ्याचे किती कडक उन्हाळा चालला, या ठिकाणी शासन निर्देश करत आहे की उन्हात बाहेर फिरू नका, सावलीत राहा. आणि या ठिकाणी त्यांना बिना अन्न पाण्याच्या वाचूसनी त्या महिला कालपासून इथं उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्याकडे कोणी पाहायला फिरतोसुद्धा आलं नाही. ते भोंबे कोणी उपायुक्त आहे, त्या भोंबेंना आता फोन केला तर मीटिंगमध्ये म्हणून मेसेज करतात. कारण त्यांनी इथं काल उपोषणाला बसताच त्यांनी इथं येऊन त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावायला होता आणि यांना उपोषणाला बसायची वेळच त्यांनी येऊ द्यायला नाही पाहिजे ती मुळात. परंतु यांनी त्वरित जर हा प्रश्न नाही मिटवला, यांनी आजचा दिवस उद्या हा प्रश्न जर यांनी मार्गी लावला नाही, तर मला वाटतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार साहेबांचा पक्ष म्हणून या महिलांच्या आम्ही पाठीशी खंबीर आहे. आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू, आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू. एकीकडं शासन म्हणतं की लखपती दिदी करायचं हे संकल्प आहे, तर मग या सकावर कोण ते सगळं म्हणत राहतील, अनेक गोष्टी म्हणतील, परंतु महिलांचा उचित मान सन्मान झाला पाहिजे. शासन म्हणतं सगळ्या गोष्टी शासनाच्या योजना असतात, परंतु काही गोष्टी हे अधिकारी त्या इम्प्लिमेंट करीत नाही. याचा इथून ह्या गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. यांचा मान सन्मान महिलांचा व्हायला पाहिजे, त्यांना उचित मान सन्मान मिळाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांना जर उपोषणाला बसावं लागत असेल तर मला असं वाटतं की याचा निश्चितपणे झाला पाहिजे आणि तो आम्ही निश्चित करतो.